नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या गोवा मुक्तीच्या पाऊलखुणा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. मी सचिन कुटवळकर आणि माझ्यासोबत माझा सहकारी साहिल नारुलकर. आम्ही आता आलो आहोत गोवा मुक्तीच्या पाऊलखुणा शोधत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग या ठिकाणी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही दोडामार्ग या ठिकाणी येऊन गोवा मुक्तीच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न का करत आहोत. कारण त्यालाही विशेष असं महत्त्व आहे. कारण गोव्याचा मुक्ती दिन, 60वा मुक्ती दिन, हीरक महोत्सवी मुक्ती दिन 19 डिसेंबर 2020 रोजी साजरा होतो आहे. आणि या निमित्तानं गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी फार मोठी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ती अशी की या मुक्ती दिनाच्या अनुषंगानं हीरक महोत्सवानिमित्त गोव्याच्या मुक्ती संग्रामाशी निगडीत जे काही जुने संदर्भ आहेत या जुन्या संदर्भांना पुन्हा उजाळा द्यायचा आहे. सगळ्या ठिकाणांना पुन्हा भेटी देण्यात येणार आहेत. स्वातंत्र्य सैनिकांनी, सत्याग्रहींनी दिलेलं योगदान पुन्हा एकदा लोकांच्या समोर आणलं जाणार आहे. आणि खरोखरच सरकारचा हा स्तुत्य उपक्रम आहे. त्याबद्दल सरकारचं अभिनंदनच करायला हवं. परंतु आज आम्ही नेमके दोडामार्ग या ठिकाणी का आलो आहोत. कारण दोडामार्ग हा काही गोव्याचा भाग नाही, फार तर डिचोली तालुक्याला लागून असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक तालुका, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तालुक्याचं एक ठिकाण म्हणून दोडामार्गकडे पाहिलं जातं. परंतु या दोडामार्ग या ठिकाणी येण्यामागे खूप वेगळं असं कारण आहे. हे कारण आम्ही तुम्हाला उलगडून सांगणारच आहोत. इथून आमचा प्रवासही वेगळा सुरू होणार आहे. पण तत्पूर्वी दोडामार्ग म्हणजे काय, दोडामार्ग शहर हे आधी गाव होतं, त्याचा शहर होईपर्यंतचा इतिहास आणि दोडामार्गशी गोव्याचे असलेले ऋणानुबंध आणि गोव्याचे दोडामार्गशी असलेले ऋणानुबंध या संदर्भात आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. कन्नड भाषेत दोड्डा म्हणजे मोठा. बेळगाव आणि गोव्याला जोडणारा मोठा व्यापारी मार्ग म्हणजे दोड्डा मार्ग, जो आता दोडा मार्ग म्हणून परिचित आहे. गोव्याच्या सीमेला खेटून असलेला हा गाव अलीकडं झपाट्यानं बदलला. 20 वर्षापूर्वी सावंतवाडी तालुक्याचं विभाजन झालंय आणि कसई दोडामार्ग हे तालुक्याचं ठिकाण बनलंय. नंतर नगरपालिकाही आली. आता दोडामार्ग हे एक शहर बनलंय. सर्रास बोलली जाणारी कोकणी भाषा हे इथलं वैशिष्ट्य. मालवणी इतकीच कोकणी ही इथं सहजपणे बोलली जाते. गोव्यातून दोडामार्गमध्ये येणाऱ्या कदंबा, खाजगी बसेस, गोवा पासिंगच्या गाड्यांची वर्दळ आणि एकूणच गोवन टच बघता हा गोव्याचाच एखादा गाव असल्याचं भासतं. अनेक वर्षांच्या ऋणानुबंधांनी दोडामार्गला गोव्याशी घट्ट बांधून ठेवलंय. सण समारंभ, चालीरीती आणि एकूणच जीवनशैलीतलं साम्य सहज दिसून येतं. इथले युवक युवती नोकरीसाठी गोव्यावर अवलंबून आहेत. आरोग्याच्या बाबतीतही आधार गोव्याचाच. मग दोडामार्ग गोव्यातच का विलीन करू नये असा रास्त सवाल इथल्या काही युवकांकडून विचारला जातो. अर्थात गोव्याबाबत वाटणारं हे आपलेपण अलीकडचं नाही, तर शेकडो वर्ष जुनं आहे. म्हणूनच भारत देश 1947 साली स्वतंत्र झाल्यानंतर गोव्याच्या मुक्तीसाठी धडपड करणाऱ्यांना आश्रय देण्यापासून ते मुक्ती लढ्यात सक्रिय सहभाग घेण्यापर्यंत दोडामार्ग वासियांनी मोठं योगदान दिलंय. गोवा मुक्ती संग्रामाच्या पाऊलखुणा शोधत आम्ही दोडामार्गमध्ये आलो आहोत. आणि मी अशा एका जागेवर उभा आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्राची हद्द सुरू होते आणि इथूनच गोव्याची हद्द सुरू होते. अशा हद्दीवर मी उभा आहे, सीमेवर उभा आहे. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की बांद्याच्या पत्रादेवीजवळ असलेलं स्मारक, तिथे गोव्याची सीमा आहे, त्या ठिकाणी गोवा मुक्तीचं एक स्मारक उभारलेलं आहे. परंतु दोडामार्गमध्ये असं काय आहे. गोव्याच्या मुक्ती संग्रामाशी निगडीत असलेली एक मोठी खूण जी गोव्याच्या इतिहासात कुठेही नोंद नाही, आज ती जवळजवळ काळाच्या उदरात गडप होण्याच्या वाटेवर आहे. आणि हीच खूण पुन्हा एकदा सगळ्या गोमंतकीयांसमोर आणण्यासाठी, पुन्हा एकदा गोव्यातल्या सगळ्या इतिहास अभ्यासकांचं लक्ष या खुणेकडे वळवण्यासाठी आमची टीम, गोवन वार्ता लाईव्हची टीम दोडामार्गमध्ये आलेली आहे. या खुणेचा आम्ही तुम्हाला परिचय करून देणारच आहोत. परंतु तत्पूर्वी गोवा मुक्ती संग्रामाच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात आम्ही काय करणार आहोत याची तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. दोडामार्गचे गोव्याशी असलेले ऋणानुबंध हे शेकडो वर्षापासूनचे आहेत, जे अद्यापही चालू आहेत. गोवा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं दोडामार्गचं योगदान हे खूप असं वेगळं होतं आणि ते योगदान उलगडून दाखवण्याचा गोवन वार्ता लाईव्हच्या टीमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. गोवा मुक्ती संग्रामाच्या पाऊलखुणा शोधत आम्ही इथे आलेलो आहोत. आत्ता आम्ही उभे आहोत ते साळ ग्रामपंचायत क्षेत्रातल्या खोलतेवाडीतल्या एका स्थळावर आहोत, जिथून दोडामार्ग तालुक्याची हद्द सुरू होते. दोडामार्ग तालुक्यासह महाराष्ट्राची हद्द सुरू होते. आणि या ठिकाणी असं एक
स्थळ आहे, असं एक चिन्ह आहे किंवा ज्याला आपण जुनं स्मारक म्हणू शकतो, जुनी खूण म्हणू शकतो, ज्या खुणेवरून पोर्तुगीज काळातल्या सगळ्या अत्याचारांचं, पोर्तुगीजांच्या एकूण जुलमी राजवटीचं ते प्रतीक आपण पाहू शकतो. मी साहिल नारुलकर हा माझा सहकारी आहे, त्याला विनंती करेन की कृपया त्यानं त्या स्मारकाकडे, त्या खुणेकडे कॅमेरा दाखवावा. प्रेक्षकांना नक्कीच प्रश्न पडला असेल आणि तो साहजिकही आहे की एखाद्या माळ रानावर किंवा झाडीमध्ये, गर्द वनराईमध्ये असं कुठलं स्मारक वगैरे असतं का, किंवा गोव्याच्या मुक्तीसंग्रामाच्या गाथा अशा काही जागेवरून घडल्या होत्या का? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत, कारण हा विषय फार गंभीर आहे, हा विषय फार खोल रुतणारा आहे, कुठेतरी काळजाला होणाऱ्या जखमेला आणखी त्यावरची जखमेची खपली काढणारा आहे आणि खूप वेदनादायी असं चित्र इथे दिसतं. इथे तुम्हाला केवळ रानमोडी वाढलेली दिसेल, रानमोडीची झाडं वाढलेली आहेत, परंतु त्याखाली काहीतरी दबलेलं आहे. हे काय आहे, याचा इतिहास काय आहे, हे सांगण्यासाठी माझ्यासोबत दोडामार्गमधील एक प्रतिष्ठित नागरिक आनंद कामत उपस्थित आहेत. आनंद कामत, मी तुम्हाला प्रश्न असा विचारणार आहे की आम्ही आज खोलपेवाडीत आलो आहोत. साळ या ग्रामपंचायत क्षेत्रात ही खोलपेवाडी येते. इथूनच दोडामार्गचं शहर हे जवळ आहे. तुम्ही दोडामार्गमधले ग्रामस्थ आहात. साळ ग्रामस्थ, दोडामार्ग ग्रामस्थ यांचं खूप जवळचं नातं आहे. दोन राज्य वेगळी असली तरी ऋणानुबंध शेकडो वर्षापासूनचे जुने आहेत आणि असं वाटत नाही या ठिकाणी आल्यानंतर की दोडामार्ग हा महाराष्ट्राचा आहे आणि साळ हे गोव्याचं आहे. हे दोन्ही भाग एकत्र आहेत. पण हा विषय फार वेगळा आहे. आपण आलो आहोत ते या स्मारकासंबंधी, या जागेची काहीतरी माहिती घेण्यासाठी म्हणून, आणि ही माहिती आनंद कामत तुम्ही द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आमचं दोडामार्ग शहर हे महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेलं आहे आणि दोडामार्गचा संबंध हा गोव्याशी हा सख्या भावा पलीकडचा आहे असं मी म्हणेन. कारण महाराष्ट्र आणि गोवा या सीमेवरचं हा दोडामार्ग शहर हे पोर्तुगीजांचं एक प्रकारचे आश्रयस्थान होतं असं मोठं वावगं ठरणार नाही. कारण ही जी सीमा जी आहे, तो सीमावरती भाग आहे. आता जे तहसीलदार कार्यालय आहे त्या पुढचा भाग, या ठिकाणी पोर्तुगीज या ठिकाणी राहायचे. माझ्या मागच्या बाजूला पोर्तुगीजांचं एक अधिकारी सुप्रिटेंडेंट म्हणून त्याचा या ठिकाणी बंगला आहे. हा बंगला आणि तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला ज्या चौक्या म्हणून पूर्वी कार्यरत होत्या त्या ठिकाणी ते सैनिक राहायचे आणि ते सैनिक आणि अधिकारी सकाळच्या परेडच्या वेळेला म्हणा या ठिकाणी एक ध्वजस्तंभ आहे. आता हा झाडीमध्ये वेढलेला आहे. हा तो ध्वजस्तंभ या ठिकाणी मी हा ध्वजस्तंभ आहे असं त्यांनी म्हटल्यानंतर मला डोळ्यांनी दिसते, पण तुम्हाला तो कॅमेरावर दिसणार नाही कारण पूर्ण झाडी इथे आपल्याला आपण बघू शकतो. हा ध्वजस्तंभ थोडाफार त्याची ओळख आहे तरी का, निदान तो कसा दिसतो, हे साहिल नारुलकर तुम्हाला आमचा सहकारी दाखवत आहे. मी थोडीफार झाडी दूर करण्याचा प्रयत्न करतोय. आपण पाहूयात नेमकं इथं काय आहे, काय दडलेलं आहे. इतिहासाच्या काळाच्या उदरात इतिहासातील पाऊल खुणा कशा गडप होतात याचं हे एक मोठं उदाहरण म्हणावं लागेल. हा ध्वजस्तंभ ऊन वारा पावसाचा तडाखा सोसत 60 वर्षांहून अधिक काळ उभा आहे. सरकार करेल तेव्हा करेल, पण एक जबाबदार नागरिक म्हणून या ध्वजस्तंभाची जमेल तितकी सफाई आम्ही आमच्या हातांनी करण्याचा प्रयत्न केला. ध्वजस्तंभावरची धूळ झटकत असताना गोवा मुक्तीच्या क्षणाचा रोमांच आम्ही साक्षात अनुभवला. आता सरकारी यंत्रणेनंही थोडं स्वारस्य दाखवून या ध्वजस्तंभाचं जतन करायला हवं. या ध्वजस्तंभाचं महत्त्व आजच्या पिढीला कदाचित ठाऊक नसेल, पण दोडामार्गमधल्या जुन्या जाणत्यांना या ध्वजस्तंभाशी निगडीत गोष्टी अजूनही लख्ख आठवतात. अनेकांनी आपल्या पुढच्या पिढींना हा इतिहास सांगून ठेवलाय. भारतीय सैन्यानं पोर्तुगीजांना हुसकावून लावल्यानंतर या ध्वजस्तंभावरती दोडामार्गच्या लोकांनी तिरंगा तर फडकवलाच, शिवाय मिठाई वाटून आनंद साजरा केला. गोवा मुक्त झाल्याचा आनंद गोयकारांइतकाच दोडामार्गवासियांनाही झाला. जाता जाता एक गोष्ट मात्र ध्यानात आली, ती म्हणजे पोर्तुगीजकालीन हा स्तंभ अजूनही सुस्थितीत आहे. गोव्याच्या मुक्तीदिनी तरी इथं तिरंगा फडकायलाच हवा. हा पोर्तुगीजकालीन ध्वजस्तंभ आहे. हा पोर्तुगीजकालीन ध्वजस्तंभ आहे. या ठिकाणी सुप्रिटेंडेंट अधिकारी आणि त्याचे सैनिक या ठिकाणी ध्वज उभारायचे व त्या ठिकाणी सलामी द्यायची त्यांच्या ध्वजाला. त्याच्यानंतर भारत सरकारचं सैन्य गोव्यामध्ये दाखल झालं. त्याने पोर्तुगीजांना तिकडून हाकललं आणि ज्या दिवशी हाकललं त्याच्यानंतरचे काही दिवस किंवा त्या क्षणापासूनचे काही दिवस
दोडामार्ग शहरातील, दोडामार्ग तालुक्यातील इतर ठिकाणचे सर्व आमचे लोक आले आणि या ठिकाणी त्यांनी आनंदोत्सव साजरा केला, जल्लोष साजरा केला. आणि या ठिकाणी आमच्या भारत देशाचा तिरंगा या ठिकाणी फडकवण्यात आला, प्रभात फेरी काढण्यात आली, मिठाई गोडधोड वाटून तो एक क्षण जो होता तो त्यांनी साजरा केला. तो दुर्दैव एवढाच आहे की ज्या ठिकाणी पोर्तुगीजांनी आपली खूण रोवली ती आम्ही भारतीयांनी उकडून लावली आणि या ठिकाणी आमचा तिरंगा या ठिकाणी फडकवला होता. पोर्तुगीजांच्या विरुद्धच्या संग्रामातली ही खूण मात्र आज अशी अवस्थेमध्ये आहे. हे आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आणि गोव्यातल्या लोकांसाठी पण हे भूषणावह नाही. अगदी बरोबर इतिहासाच्या सगळ्या दुव्यांना आनंद कामत यांनी स्पर्श केलेला आहे. आम्ही या ठिकाणी आलो होतो तर या ध्वजस्तंभाची आम्हाला माहिती मिळाली आणि ती माहिती लोकांसमोर कशी तरी यायला हवी, कुठल्या तरी माध्यमातून लोकांपर्यंत हा ध्वजस्तंभ पोहोचायला हवा. कारण या ठिकाणी पोर्तुगीजांची चौकी होती, तिथं मोडकं तोडकं बांधकाम आज आपण पाहू शकतो, आजही उभं आहे. परंतु या ध्वजस्तंभाचं महत्त्व अशासाठी आहे कारण ज्यावेळी गोवा मुक्त झाला त्यावेळी गोवा मुक्त झाल्यानंतर जे स्वातंत्र्य सैनिक होते, जे सत्याग्रही होते किंवा गोव्याच्या मुक्तीसंग्रामात ज्यांनी सहभाग घेतला होता, अशा दोडामार्ग तालुक्यातल्या अनेक लोकांनी किंवा साळमधले असतील, आपल्या डिचोली तालुक्यातले काही लोक असतील, त्या सगळ्यांनी एकत्र जमून या ठिकाणी तिरंगा ध्वज आपला फडकवला होता. पोर्तुगीजांचा जो ध्वज होता तो काढून फेकण्यात आला होता आणि इथे तिरंगा फडकवला होता. पोर्तुगीजांच्या छाताडावर उभं राहून त्यांनी स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून तो तिरंगा झेंडा फडकवला होता. परंतु आज कुठेतरी मनाला वेदना होत आहेत. एका गोमंतकीयाला फार वेदना होतील असं हे आत्ताचं एकूणच वातावरण आहे. कारण या ठिकाणी प्रचंड झाडी वाढलेली आहे. कदाचित गोवा सरकारच्या लेखी नोंदही नसेल की या ठिकाणी असा एक ध्वजस्तंभ आहे. कारण ज्याप्रमाणे आम्हाला माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावर असं लक्षात आलं की गोवा सरकार नव्हे तर इथल्या स्थानिक पंचायतीलाही या स्थानाविषयी काहीच माहिती नाही. कारण कदाचित या पंचायतीचा किंवा इथल्या लोकांचा असा समज असेल की हे स्थळ दोडामार्ग म्हणजे महाराष्ट्राच्या हद्दीत असेल आणि महाराष्ट्रातल्या लोकांचा असा समज असेल की हे स्थळ गोव्याच्या हद्दीत असेल कारण हे एकूणच सीमेवरचं स्थळ आहे. परंतु या ध्वजाचा इतिहास हा खूप वेगळा आहे आणि गोव्याच्या एकूणच मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाच्या दृष्टीनं या ध्वजस्तंभाला खूप असं आगळं वेगळं महत्त्व आहे. ज्यावेळी आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की गोव्याचा 60वा मुक्ती दिन, हीरक महोत्सवी मुक्ती दिन आपण जोरात जल्लोषात साजरा करणार आहोत. गोव्याच्या मुक्ती संग्रामाशी निगडीत सगळ्या खुणा पुन्हा एकदा आपण तपासून पाहणार आहोत. सगळ्या आठवणींना मोठा उजाळा देणार आहोत. खूप उत्साही वातावरण राज्यामध्ये आहे. अगदी तेच उत्साही वातावरण सगळ्याच लोकांमध्येही आहे. परंतु अशा स्थळांना भेट दिल्यानंतर कुठेतरी खोल वेदना आपल्याला जाणवते. त्या मुक्तीसंग्रामाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी भारताचा तिरंगा ध्वज फडकावला गेला होता आणि तो तिरंगा ध्वज ज्या ठिकाणी फडकवला गेला तो ध्वजस्तंभ आज गोव्याला मुक्त होऊन 60 वर्ष होत असतानासुद्धा अगदी विजनवासात वनवासात पडलेला आहे, खितपत पडलेला आहे. त्यामुळे कृपया सरकारचं जर याकडे लक्ष असेल तर त्यांनी नक्कीच तातडीनं यात लक्ष घालावं. या ठिकाणी सुशोभीकरण तर करायलाच हवं, परंतु मुख्य म्हणजे या ठिकाणी आधी स्वच्छता करायला हवी. या ध्वजस्तंभाची राखण करायला हवी कारण हा एक खूप मोठा इतिहासाचा मूक साक्षीदार आहे. कारण दोडामार्ग इथून सुरुवात होतं. दोडामार्ग या ग्रामीण भागात, तेव्हाचा ग्रामीण भाग होता, आता ते शहर झालेलं आहे. त्यावेळी हजारो सत्याग्रही देशभरातून तिथं जमायचे. सत्याग्रहाच्या योजना तिथे रचल्या जायच्या आणि गोव्याच्या हद्दीत त्या अंमलात आणल्या जायच्या. इथूनच जवळ असलेल्या गोवा दोडामार्ग या भागात पोर्तुगीजांकडून लाठीमार खाऊन लोक इथं ह्या भागात आश्रयासाठी यायचे आणि असा हा ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असलेला भाग. पण आज हा ध्वजस्तंभ कुठेतरी विजनवासात आहे आणि आपल्या गोव्यासाठी आणि आम्हा गोमंतकीयांसाठी ही गोष्ट मुळीच भूषणावह नाही. त्यामुळे सरकारनं याकडे लक्ष द्यायला हवं. गोवा मुक्तीच्या पाऊलखुणा शोधत असताना, गोवा मुक्तीच्या पाऊलखुणांना उजाळा देत असताना आम्ही आलो आहोत दोडामार्गमध्ये. पहिलं स्थळ आम्ही आता उजेडात आणलेलं आहे. सरकार नक्कीच त्याकडे लक्ष देईल, आम्हाला याची पूर्णपणे खात्री आहे. कारण सरकार अशा बाबतीत खूपच संवेदनशील आहे असं आपण पाहिलेलं आहे. आणि या ध्वजस्तंभाच्या अनुषंगाने आम्ही सरकारला जाहीर विनंती करू इच्छितो की सरकारनं नक्कीच याकडे लक्ष द्यायला हवं आणि या ठिकाणी काहीतरी सुशोभीकरण करून किंवा कुठल्या तरी माध्यमातून हे स्थळ जपायला हवं आणि मुक्तीसंग्रामाचा इतिहास जपण्यासाठी एक चांगलं पाऊल टाकायला हवं. दोडामार्गमध्ये आम्ही अनेक नागरिकांशी संवाद साधला. काहींशी बोलताना जाणवलं की गोव्याच्या मुक्तीलढ्यात निस्वार्थ भावनेनं योगदान दिलेल्या अनेकांची सरकार दरबारी साधी नोंदही नाही. यापैकीच एक म्हणजे गोवा मुक्तीसाठी खस्ता खाणारे दोडामार्ग बाजारपेठेतील राजाराम केशव हजारे आणि दुसरे सुधाकर अनंत मणेरीकर.
पोर्तुगीजांनी जाताना अनेक कागदपत्र जाळून टाकली. कागदोपत्री असलेल्या नोंदी नष्ट झाल्या. मुक्ती लढ्यातलं अनेकांचं योगदान सरकारच्या दृष्टीनं असं मातीमोल ठरलं. मग मिळेल त्या कागदोपत्री पुराव्याच्या आधारानं स्वातंत्र्य सैनिक म्हणून निदान ओळख तरी कायम राहावी यासाठी या ज्येष्ठांनी प्रयत्न केले. पण पदरी आलं घोर अपयश. या नामावलीमध्ये दोडामार्गमधील दिवंगत शिवराम मणेरीकर, निळकंठ कामत, मधुकर कुबडे, शशिकांत प्रसादी, चंद्रकांत सांदेलकर, हरिश्चंद्र सावंत, बापू बोर्डेकर, धोंडू राणे आदींचा समावेश आहे. गोव्याच्या मुक्तीसाठी अशा अनेक अनामिकांनी खस्ता खाल्ल्या, पण त्यांची स्वातंत्र्य सैनिक म्हणून सरकार दरबारी नोंद झालेली नाही. गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवानिमित्त मायबाप सरकारनं आता तरी याबाबत विचार करायला हवा. किमान मरणोत्तर सन्मान त्यांच्या पदरी नक्कीच पडायला हवा. या स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाबद्दल म्हणावंसं वाटतं, अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभना तिथे कुणी बांधला, पेटली ना वात. या ठिकाणाहून आम्ही पुढे आणखी एका ठिकाणी जाणार आहोत. गोवा मुक्तीच्या पाऊलखुणा शोधत असताना गोवा मुक्ती संग्रामासाठी ज्यांनी योगदान दिलं, स्वतः त्या संग्रामात भाग घेतला, स्वतः आपलं योगदान देत असताना त्या एकूणच गोवा मुक्तीच्या सगळ्या चळवळीचे जे जिवंत साक्षीदार आहेत, जे मूर्तिमंत उदाहरण आपल्याला आज बघता येतं, असे हयात असलेले एक स्वातंत्र्य सैनिक दोडामार्गमध्ये राहतात. या स्वातंत्र्य सैनिकाच्या घरी आपल्याला जायचं आहे, पण तिथे जाण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्हचा विशेष कार्यक्रम गोवा मुक्तीच्या पाऊलखुणा.